लक्षात ठेवायला कठीण होत होतं बघा. मी असं काय कोण ठेवलं, यवतमाळ इथं असते म्हणून इथं दगडी कोळसा आणि चुनखडा गंगा लोणाळ आणि अंबाबरवा. यामुळे काय होतं आपल्याला ना एवढा टॉपिक न लक्षात राहिला आणि तिसऱ्या रीडिंग नंतर आपल्याला कळतं की आपल्याला कुठला टॉपिक हार्ड जातोय, कुठला सोपा जातोय, कुठला सुरुवात केली, कुठल्या जिल्ह्यात आहे, कुठले कायदे आहे, कुठलं अभयारण्य आहे, त्यानंतर किती व्याघ्र प्रकल्प आहे. तर इथे बघा मी तुम्हाला दाखवत आहे महाराष्ट्रातील वने कुठले कुठले प्राणी आढळतात. फक्त तेवढं लिहून घेतलेलं आहे. मी एवढं लिहून घेतलेलं नाही आहे की महाराष्ट्राला आहे. त्यानंतर प्राणी, त्यानंतर कुठले प्राणी, लांडगा, काळवीट, शेकरू, गवा, मोर. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये. आणि मला 2-3 कमेंट अशा दिसल्या की ताई नोट्स कशा काढाव्यात, आम्हाला थोडं मार्गदर्शन कर. त्यामुळे मला वाटलं या विषयावर थोडं बोलावं आपण. मी मागे पण एका व्हिडिओत सांगितलेलं आहे, पण आज डिटेल बोलते. तर बघा, आणि तुम्हाला आज आवर्जून सांगते की तुम्हाला थंबनेलवरून कल्पना आली असेल की आपण नोट्स कशा काढू शकतो. टेट असो, MPSC असो, कुठलीही कॉम्पिटिशन एक्झाम असो, आपल्याला आपल्या नोट्स बनवणं फार गरजेचं असते. पण त्या केव्हा बनवायच्या असतील, त्या कशा बनवायच्या आणि कुठून सुरुवात करायची. आता हे माझ्या पद्धतीने सांगते, मी प्रोफेशनल नाही आहे, पण मी जो अभ्यास करते त्यावरून मला जेवढी माहिती मिळाली किंवा मला जेवढं मार्गदर्शन मिळालं त्या बेसवर मी तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला आवडेल अशी मी अपेक्षा करते. आणि जर तुम्हाला आवडेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून गरजूताईपर्यंत लवकर व्हिडिओ पोहोचतील आणि त्यांच्याकडून आपल्याला फुल न फुलाची पकडी मोटिवेशन मिळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मैत्रिणींनो, नोट्स काढणं म्हणजे अभ्यास करायला बसलो आणि आपण नोट्स काढायला सुरुवात करणं हे मला योग्य वाटत नाही. सर्वात अगोदर काय करायचं, आपण जे पुस्तक असो, कुठलंही पुस्तक असो, GKचं असो, RRBचं असो, रिझनिंगचं असो, कुठलंही ते पुस्तक ना मला असं वाटतं 1-2 वेळा आपण वाचून घेतलेलं बरं राहते. कारण जोपर्यंत आपण ना अगोदर जेव्हा एखादे पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला सगळीच माहिती नवीन असते. त्यामुळे आपल्याला सगळंच इम्पॉर्टंट वाटतं. पटतंय का तुम्हाला? आपल्याला सगळं इम्पॉर्टंट वाटतं. पहिल्या लाईनपासनं तर शेवटच्या लाईनपर्यंत सगळं इम्पॉर्टंट वाटतं. मग दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण नोट्स काढायला सुरू करतो किंवा वाचायला सुरू करतो, तेच टॉपिक दुसऱ्यांदा वाचतोय. कळतंय का तुम्हाला? एखादा टॉपिक आहे समजा आपल्याजवळ, समजा व्याघ्र प्रकल्प किंवा मग महाराष्ट्रातील वने हा टॉपिक आपण उचललेला आहे जिओग्राफीमध्ये, तो वाचतोय टॉपिक. आणि मग त्यात सगळं वनाचे महत्त्व वाचतोय, कुठे कुठे वन आहे महाराष्ट्रामध्ये, कुठे कुठे अभयारण्य आहे, त्यानंतर त्यात संरक्षण कायदा केव्हा झाला, सगळं येतं. मग आपण वाचायला सुरुवात करा. पहिल्यांदा वाचलं, त्यानंतर दुसऱ्यांदा वाचतोय. पहिल्यांदा तर सगळंच कठीण वाटतं, असं वाटतं बापरे सगळंच इम्पॉर्टंट आहे, मला तर काहीच येत नाही. मग आपण सगळं असं काय धड्यासारखं लिहून घ्यायचं का? नाही, तसं करायचं नाही. मी समोर सांगते. तर तसं न करता नंतर दुसऱ्यांदा पुन्हा तेच टॉपिक वाचायचं. आता तुम्ही म्हणाल की ताई आम्ही काय नुसतं टॉपिकच वाचायची का? हो, तसंच करावं लागेल. कारण पहिला जो टॉपिक असतो आपण पहिल्यांदा रिडिंग करतो ते नवीन असतं, त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला सगळं इम्पॉर्टंट वाटतं. परत दुसऱ्यांदा तोच टॉपिक घ्यायचा. वनाचं महत्त्व वाचायला सुरुवात केलं. जे टॉपिक आपल्या लक्षात राहायला सोपे जातात ना, मग आपल्याला जरा बरं वाटते. अरे हे सोपं आहे, मला आठवतंय, हे सोपं आहे, मला आठवतंय. पण असे काही दुसऱ्यांदा वाचन केल्यानंतर किंवा तिसऱ्यांदा वाचन केल्यानंतर असे काही वाक्य असतात किंवा असे काही साल असतात किंवा मग काही पर्सेंटेजवाले असतात किंवा प्रोजेक्ट टायगर केव्हा सुरू झालं किंवा मग कुठला दुसऱ्या आणि तिसऱ्या रीडिंग नंतर आपल्याला कळतं की आपल्याला कुठला टॉपिक हार्ड जातोय, कुठला सोपा जातोय, कुठला लक्षात राहत आहे, कुठला विसरत आहे, ते शोधायचं. वाचतानाच लक्षात येतं. वनाचे महत्त्व वाचायला सुरुवात केली, कुठल्या जिल्ह्यात आहे, कुठले कायदे आहे, कुठलं अभयारण्य आहे, त्यानंतर किती व्याघ्र प्रकल्प आहे, असं सगळं वाचताना आपल्याला लक्षात येतं की आपलं साल लक्षात राहत नाही आहे. बाकी आपल्या लक्षात राहतं, काही लक्षात राहत नाही. तर मग ते काय करायचं, ते नोट्स स्वरूपात लिहायचं. बरोबर आहे ना? ते नोट्स स्वरूपात याच्या नोट्स कसे बनवायचे आता मी तुम्हाला दाखवते. बघा मी माझे नोट्स कसे बनवते. हे बघा, इथे महाराष्ट्र वन 20% भाग वापरलेला आहे, अभयारण्य, महसूल विभाग, वन, जिल्हा. म्हणजे मला जे कठीण वाटतंय ना ते मी माझं असं शॉर्ट स्वरूपात लिहून घेते. आता तुम्ही म्हणाल ताई हे तुला कळतंय का? तर मला जे कठीण वाटतंय ना ते मी लिहून घेतलेलं आहे. बघा इथे दिसत असेल तुम्हाला आता. तर इथे बघा मी तुम्हाला दाखवत आहे महाराष्ट्रातील वने कुठले कुठले प्राणी आढळतात. फक्त तेवढं लिहून घेतलेलं आहे. मी एवढं लिहून घेतलेलं नाही आहे की महाराष्ट्रामध्ये हे प्राणी आढळतात, मग यामध्ये लांडगा येतो, काळवीट येतो, असं मी पूर्ण वाक्य लिहत बसले नाही. मी काय केलं, एरो दाखवलेला आहे. त्यानंतर प्राणी, त्यानंतर कुठले प्राणी, लांडगा, काळवीट, शेकरू, गवा, मोर. ठीक आहे. इथे वाघ. म्हणजे मी फक्त बघा एवढा मोठा टॉपिक असतो, तुम्हाला माहित आहे आता किती मोठा टॉपिक असतो, त्याला फक्त आपल्याला कळलेल्या भाषेत लिहायचं. दुसरं पुन्हा 3 वर्षांनी होते.
आणि व्याघ्र प्रकल्प कुठे आहे बघा, दिसत असेल तुम्हाला कुठे कुठे आहे तर बघा, मी लिहिलेला इथे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, ताडोबा, नवेगाव, नागझिरा. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की आपल्याला जशा स्वरूपात छोट्या कन्सेप्टमध्ये आणि असं डायग्राम काढून किंवा ट्री डायग्राम काढून असं कसंही तुम्हाला जे बेटर वाटते तुम्ही तुमचे नोट्स बनवू शकता आणि आपल्या जवळ ते सेव्ह करून ठेवू शकता. आणि बघा थांबा, मी तुम्हाला आणखी दाखवते. बघा हे बघा, इथे जसा जसा माझा अभ्यास कंटिन्यू होतो ना तसं तसं बघा ते अमरावती प्रशासकीय विभाग अभयारण्य आता कुठले कुठले येतात. आता यवतमाळमध्ये काय येतं बघा, पैनगंगा, इसापूर आणि टिपेश्वर. वाशिममध्ये काटेपूर्णा, कारंजा, सोहळ. अकोला, नरनाळा. बुलढाण्यामध्ये बघा ज्ञानगंगा, लोणाळ आणि अंबाबरवा. यामुळे काय होतं, आपल्याला ना एवढा टॉपिकनं लक्षात राहायला सोपा जातो आणि रिव्हिजन करताना भडकन लक्षात येतो. त्यानंतर बघा इकडे खाली दिसत असेल जीवजंतू, पक्षी सगळ्यांची, वनौषधी. आता मला जसं शॉर्टकटने लक्षात ठेवता येत तसं मी ठेवते, तुम्हाला जसं लक्षात ठेवता येईल तसं आपण बनवायचं. इकडे बघा दिसते सगळं. आणि इकडे बघा इथे पण दाखवते नाशिक प्रशासकीय विभाग अभयारण्य. म्हणजे असे प्रत्येक टॉपिक वाईज मी माझं ॲनालिसिस करून ठेवलेलं आहे हे बघा. आणि हे सगळे नोट्स मी आपल्या मोटिवेशन विथ वैशाली व्हॉट्सअप चॅनल तुमच्याबरोबर शेअर करते, जेणेकरून तुम्हालाही छान मार्गदर्शन भेटेल. त्यामुळे नक्की जॉईन व्हा आणि अभ्यासाला सुरुवात करा. बघा इथे खनिज संपत्ती दिसेल तुम्हाला. बघा आता मॅथचा कसा करायचं बघा. खनिज संपत्ती आता मला लक्षात ठेवायला कठीण होत होतं बघा. मी असं काय कोण ठेवलं, यवतमाळ इथं असते म्हणून इथं दगडी कोळसा आणि चुनखडा आढळते. त्यानंतर इथे बघा कोल्हापूरला बॉक्साईट. आता याचा काय फायदा होतो का, आपण जेव्हा आपली परीक्षा असते किंवा मग आपण रीडिंग केलेलं असतं 2-3 वेळा, आता आपल्याला रिव्हिजन करायचे असते, कारण रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. कारण प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. तेव्हा काय करायचं, आपले हे नोट्स उचलायचे, फक्त त्याला रीडिंग करायचं. रीडिंग कसं करायचं, व्याघ्र प्रकल्प 6, कारण आपल्याला माहीत असतं सगळं कुठे आहेत, दर 4 वर्षांनी होते, काय काय आहेत, कुठे कुठे आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, ताडोबा, अंधारी, नवेगाव, नागझिरा, पेंच, बोर, वर्धा, मेळघाट, अमरावती. बस असं लक्षात ठेवायचं. म्हणजे आपली एक रिव्हिजन होते आणि रिव्हिजन केली की आपण विसरत नसतो. कारण रिव्हिजन हा पार्ट आपल्यासाठी फार महत्त्वाचा असतो. कारण हे आपला जो माइंड आहे ना, हा देवाने तसाच बनवला. जर आपण सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला लागलो तर आपण वेडे होऊन जाऊ. म्हणून देव आपल्याला दर 48 तास म्हणा किंवा मग 3-4 दिवसानंतरच्या गोष्टी विसरून जातो आपण. ती आपली सिस्टमच आहे तशी. आपण असं म्हणायचं नाही की मला आठवतच नाही, ती सिस्टीम सगळ्यांचीच असते तशी. आपण आपल्याला ठरवून घेतो की माझ्या अभ्यास लक्षात राहत नाही, मी सगळंच विसरून जातो. तुमच्यासोबत तसं होत नाही, माझ्यासोबत पण होते. या जगात जेवढे अभ्यास करण्यास सगळ्यांसोबत तसंच होते. का होते, कारण आपली सिस्टीम तशीच बनवलेली आहे की या माइंडमध्ये जर सगळं स्टोअर होत गेलं ना तर एखाद दिवशी आपण वेडे होऊन जाऊ. बरोबर आहे ना. म्हणून ती सिस्टीम तशी आहे की जे जास्त जसं जुनं होत जातं ते विसरून जातं. म्हणून आपल्याला अभ्यास करण्यासाठी रिव्हिजन फार आवश्यक आहे आणि या रिव्हिजन करण्यासाठी छोट्या नोट्स आवश्यक आहे. आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगाल की मी बरोबर बोलते की नाही, कारण मला तुमच्यापासून ऊर्जा मिळते. तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तर बघा मैत्रिणींनो, आता दुसरी गोष्ट, आता जेव्हा आपण हे नोट्स बनवले, आता असं आपल्याला ना नोट्स काढायची भारी हौस असते. आता मी अभ्यासाला बसली, कारण नोट्स काढू काढू आपण थकून जातो, आपले हात दुखतात. मग वाटतं बापरे मी 3-4 तास अभ्यास केलाय. तर होतंय असं. मी अगोदर अशीच करायची, नोट्स भर्रा 1 पेज 2 पेज पुस्तकातलं पुस्तक उतरवून घ्यायची. कळत नव्हतं ना नोट्स कसे काढायचे, जसं म्हटलं तसं लिहून घ्यायची. आणि मग त्याचं काय होत होतं, अर्ध्या तासातच बापरे मी किती अभ्यास केलाय आज, मी तर थकूनच गेले, माझा किती हात दुखतोय. पण नंतर जसं जसं अभ्यास करायला सुरुवात गेली, मार्गदर्शन मिळत गेले, तेव्हा कळत गेले की नोट्स कशा बनवायचे असतात. नोट्स असे पाण्याचे पाणी उतरवायचे नसतात, तर त्याचे एक व्यवस्थित नियोजन करावे लागते. त्यानंतर त्याचे टॉपिक वाईज विश्लेषण करावे लागते. आणि जे मागल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका असतात, कुठल्या टॉपिकला जास्त महत्त्व आलेलं आहे त्याला पकडायचं असतं, त्या टॉपिकला जास्त भर द्यायचा असतं, त्याचे नोट्स जास्त बनवून ठेवायचे. कारण त्यावर प्रश्न येणं मग इम्पॉर्टंट असतात किंवा मग जास्त त्यावर भर दिला जातो त्या प्रश्नांवर. म्हणून आपण त्या प्रश्नांना टार्गेट केलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला म्हणते की जे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका असते त्यांना घेऊन चला किंवा त्यांना सोडवत चला. त्यामुळे आपले पॉईंट क्लिअर होतात, आपला कन्सेप्ट क्लिअर होतात आणि आपला अभ्यास करायला मार्ग सुकर होतो. तर आज मी तुम्हाला सांगितलंय की नोट्स कशा काढायच्यात आणि त्याच्यासाठी रिव्हिजन फार आवश्यक आहे. तर नक्की हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
तर मैत्रिणींनो, आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि अशा नोट्स काढून बघा आणि असं छोटंसं आपलं नोटबुक बनवा आणि त्यात आपल्याला जे कठीण वाटतंय ना फक्त तेच लिहायचं, साल लिहायचं किंवा मग आपल्याला जे वाटतंय की आपण 2-3 वेळा वाचून पण आपल्या लक्षात राहत नाही आणि हे रिव्हिजन करणं फार आवश्यक आहे, तेव्हा मग त्याच्या नोट्स बनवायच्या. चला तर भेटूया पुढील व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, स्मार्ट स्टडी करा, पॉझिटिव्ह विचारांना खतपाणी द्या. बाय.